मारपीट करने का आपको शौक है क्या? तो जिसने मारा उसको बोलो ना। जरूर पिटना चाहता है। देखो कब से बोल रहे चले जाए यहाँ से, तो जा रहा नहीं है। तेरे को 4 बार बोले चले जाए यहाँ से, जब तेरा मैटर नहीं है। निकलो यहाँ से। कब से बदतमीजी कर रहे हैं? प्यार से बोल रहा हूँ चले जा, तेरे से अच्छे से बात कर रहे हैं। तेरा मैटर नहीं कर रहे हैं ना पुलिस वाले का। इतनी इससे ज्यादा तमीज नहीं आती अपने को। वो ना पुलिस वाले का इंतजार कर रहे हैं फिर भी नाटक। ये ब्रिज बढ़ रहा है आगे ब्रिज है। हाँ इसी के जाम है ये। इतना जाम किधर से जाम है? पूरा जाम है, कल से जाम पड़ा पूरा। ऐसा गाव रोज लगता मला। 6 वाजले जाता आणि निघतो आम्ही इथून गोकासाठी। 50 मिनिट्स दाखवते इथून। थोडासा आराम केला इथे आणि निघतो आता। बरं वाटलं इथे। इथली लोकल पब्लिक एवढी चांगली आहे ना इथे। आय गेस 3ला पोचलेलो आम्ही इथे। हां 3ला पोचलेलो। 3 तास इथे आम्ही जवळपास आराम केला। आता चाललो डायरेक्टली गोकाला। 6 वाजलेत। तिकीट वगैरे काढून आम्हाला निघायचं आहे। तर 6 वाजलेत आणि ETA दाखवते 6:52चा। आता काही करून पोचायचं आहे आम्हाला। पटपट स्ट्रेच करायला लागणार आहे। हा 41 किलोमीटर आहे। 6:52चा ETA दाखवतो। तिकीट्स वगैरे काढून आम्हाला सगळं जायचं आहे आता गोकासाठी। तर फटाफट खेचतो आणि गोका पोचूनच भेटतो, कारण की थोडासा डिले झाला आम्हाला इथे सुद्धा। थोडा जास्त आळसपणा केला आम्ही, जे की नाही करायला पाहिजे होतं। गावागावातून रस्ता गोकासाठी हायवे आम्ही 5 किलोमीटर 5 ते 10 किलोमीटर आय गेस पहिलेच कट ऑफ केला आहे आणि त्यापासून असाच रस्ता कंट्री साईड रोड। फक्त एकच प्रॉब्लेम आहे, स्पीड ब्रेकर खूप आहे तिथे। नंबर मजा येते या रस्त्यावरती चालवायला। बाईक मस्त रोड आहेत। गोका इथून आहे अजून 2 किलोमीटरवरती। 5 मिनिटात पोचू गोकाला। टाईम झाला 6:40। 6ला निघालेलो आय गेस। 40 मिनिटात पोचलो गोकाला। ETA 52 मिनिट्सचा दाखवत होता आणि 8-10 मिनटं कव्हर केली आम्ही तरी। आम्ही रोरो फेरी टर्मिनल गोकाला एंट्री। पहिले सगळं एंट्री करून घेऊया। तिकीट्स वगैरे जे काय आहे ते आपण पहिले क्लिअर करून घेऊया आणि त्यानंतरच बघू। बाइक लगाओ यहाँ पे। गुड मॉर्निंग फ्रॉम गोका। तर आता आम्ही आलो गोकाच्या रोरो फेरीमध्ये आणि इथून आम्ही रिटर्न चाललो हजिराला। तर इथे पर पर्सन 450 रुपीज घेतले आमच्याकडनं आणि बाईकचे 100 रुपीज। तो टोटल 550मध्ये आमची रिटर्न जर्नी चालू आहे आणि 8:30ची फेरी आहे आणि 7:30ला टर्मिनल गेट बंद होतो आणि आता 7 वाजलेत ऑलमोस्ट। तर बघूया कसा प्लॅन होतो आणि मग तिकडून अजून आम्हाला काहीतरी 250 किलोमीटर आहे आय गेस तिकडून घर आपला हजिरापासून ठाणे कलवा। तर लेट्स सी। तर टाईम झाला आहे 7:22 आणि आम्ही एंट्री वगैरे सगळं केलं आहे। पण आता एंट्री करतोय फेरीमध्ये। ऊपर जाऊ।
35 ते 40 ट्रक बसतात इथे। लाव तीनच लाव, तीन ही रहने दे गाड़ी, यहाँ पे 3 ही गाड़ी रहने दो। तिघांच्या गाड्या लागल्यात। 9:47 झालेत, फेरीमध्येच आहे आता। काहीतरी पेट पूजा करायचा प्रोग्राम चाललाय। आम्ही काय मागवलंय, सँडविच मागवले 2, 1 पिझ्झा। आत्तासाठी इनफ राहील, मग बघू उतरल्यानंतर कसा काय खाण्याचा काय प्लॅन होतं। तसं आम्ही बिस्किट्स आणि वेफर्स घेतलेले बाहेरूनच, बट आम्हाला आतमध्ये आणून नाही दिले त्या लोकांनी की बाहेरचं फूड अलाउड नाही। तसं पण आम्ही 2-4 बिस्किटं टाकून आणली कशी लपून हातात। नहीं बताना था, जो है भाई सच्चाई आहे भाई। तर तुम्ही पण आणू शकता डायरेक्ट बॅगेत टाकून। आम्ही वेगळी पिशवी कॅरी केलेली म्हणून असंच त्यांनी पकडलं आम्हाला, नाहीतर सगळंच आणलं। लेस वेफर वगैरे आणले मी थोडेफार, बाकी खालीच ठेवायला लागले। तर चला आता खाऊन घेऊया आम्ही। तर गाइस गुड मॉर्निंग। एकदम झोप झाली आहे, म्हणजे एकदम चांगली नाही झोप झाली आहे, बट झाली आहे ठीकठाक। आणि आता 1 वाजला आहे आणि काहीतरी अनाउन्समेंट केली आहे, गेस आले आता हजारिया। आणि इथून आम्ही गेअरअप झालो आहे फुल। रेन पॅन्टसुद्धा घातली आहे, आता थांबायचा विचार नाही मध्ये। डायरेक्ट जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत रस्ता जितका कव्हर होईल तितका करू, कारण की नंतर विरार मनोर, नंतर विरार वसईवाला रोड तर तुम्हाला माहितीच आहे। आता सगळे गेअरअप होत आहे, तिथे गेअरअप झालो आहे। पोट भूक वगैरे पण काय लागली नाही। ही सीट थोडी झोपण्यासाठी अनकम्फर्टेबल आहे आणि हे लोक इथेच झोपलेले। मी जाऊन VIP मध्ये जाऊन थोडीशी सीट, थोडीशी एकदम पण नाही, थोडीशी जास्त कम्फर्टेबल आहे, ते तिकडे जाऊन झोपलेलो मी। पूर्ण खाली होतं, 5-6 जणच होते। तर आवाला कंपार्टमेंट पण पूर्ण खाली होता बघा। तर यस आता निघूया, बघूया काय से। तर टाइम झाला 1:36 आणि निघालो आम्ही फेरीमधून। कसल्या मशीन आहेत बाई, कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा काय आहे हा सिस्टम काय। इथून अजून आहे 247 किलोमीटर। जवळजवळ आता बाहेर आला असं मी 30 किलोमीटर कव्हर केले। 2:41 ETA दाखवतोय 7:28चा, 7:30चा ETA आहे। बघू, वायझर चेंज करायला थांबलेलो आम्ही ब्रिज खाली, सावळी खाली। तर आम्ही परफेक्ट 100 किलोमीटर कव्हर केलं आहे। 3:42 झालेत आणि अजून आपला एक छोटासा ब्रेक घ्यायचा प्लॅन आहे आता। आणि अजून आपलं लोकेशन आहे इथून 184। मैं क्या बोल रहा हूँ, चार 12 झालेत। अर्धा तास आय गेस ब्रेक घेतला आम्ही इथे। निघतो आता आम्ही रिटर्न। एकदा मॅप चेक करू। 85 4 किलोमीटर 4 तास, 185 4 तास। बस 840 बिल देतो ना, 843 ना, 95 होतं इथे पेट्रोल। फुल करून घेतलं आहे, आता काय गरज नाही, फुल करून पण चालेल एखाद हफ्ता। हाँ हाँ हाँ, काय सीन है भाई, ट्रॅफिक आहे का एवढी?
कुठे ट्रॅफिक असेल तर लागली आपली. आमच्या गावात जर असं जर असं मुंबईपर्यंत जायचं असेल तर सीन आहे भाई, खूप जास्त डिफिकल्ट वाटतंय. चार दिवसाची जर्नी गुजरातची, क्रॉसिंग महाराष्ट्र बॉर्डर. आता चेकपोस्ट एंटर केले महाराष्ट्र बॉर्डरमध्ये. आम्ही गुजरातमध्ये तर आम्हाला पाऊस बिलकुल नाही भेटला. जाताना 10% फक्त राईडमध्ये पूर्ण पाऊस भेटला असेल. आता बघूया मुंबईमध्ये काय आलेत. मजा आली राईडला पूर्ण 4 दिवस. आजचा 4था दिवस आहे. सगळं दर्शन वगैरे सगळं प्रॉपरली झालं आणि जसं प्लॅन केलेला म्हणजे थोडंसं वर खाली झालं बट ठीक आहे. कुठची पण सिच्युएशन आली ती आपल्याला एक्सेप्ट करायला लागते. मग त्या सिच्युएशनच्या हिशोबाने आपल्याला डील करायला लागतं की हां आता काय करायचं आहे काय नाही. मग तसे आपल्याला डिसिजन लगेच घ्यायला लागतात. तसं काल आम्ही घेतला, झोपलो, थोडी चालवली, मग परत तिकडे 3 तास आम्ही आराम केला. काय बोललो, महाराष्ट्रात एंटर केल्या गेल्या पाऊस चालू झाला आहे. जस्ट एंटर केला, हार्डली 2 किलोमीटर झाले असतील एंटर करून आणि पाऊस चालू झाला आहे. गोप्रो काढून ठेवतो आता. खूप जास्त घाण ट्रॅफिक आहे इथे. एकदम घाण ट्रॅफिक, एकदम घाण. जवळजवळ 5-6 किलोमीटर झाले अशी स्टॉप ट्रॅफिक एकदम. रनिंग ट्रॅफिक पण नाही. उसको मारपीट करने का आपको शौक है क्या? तो जिसने मारा उसको बोलो ना. जरूर पिटना चाहता है. देखो कब से बोल रहे चले जाए, यहाँ से तो जा रहा नहीं है. देखो 4 बार बोले चले जाए यहाँ से, जब तेरा मैटर नहीं है. निकलो यहाँ से. कब से बदतमीजी कर रहे हैं. पेल दिए जाओ यहीं पे. प्यार से बोल रहा हूँ चले जा. तेरे से अच्छे से बात कर रहे हैं. तेरा मैटर नहीं कर रहे हैं पुलिस वाले का. इतनी इससे ज्यादा तमीज नहीं आती अपने को. वो ना पुलिस वाले का इंतजार कर रहे हैं फिर भी नाटक कर रहे हैं बेकाम का. पसंद आ रहा है पिटना उसको.
प्रशासन ने क्या बोला कि मारना नहीं है? अरे तू छोड़ ना, छोड़ जो भी हो जाता है तो उसके बाद वो एर्टिगा वाले सच में मार रहे हैं उसको। मैंने उतारा वाला भाई मारो मत किसी को। बोला कि नहीं जो मारना। हो गया हो गया। वो एर्टिगा वाला ही उसका चाबी लेके गए, हम लोग के पास चाबी नहीं है उसका। वो एर्टिगा वाला मारने जा रहे थे, इन्होंने बोला कि मारना नहीं है। हाँ, ये गलत उसकी भी है। गलती नहीं, अगर ट्रक का ब्रेक फेल हुआ मैं मान लेता हूँ। वो लोग ज्यादा गुस्से में थे और वो लोग भाग गए, पता नहीं क्यों। ड्राइवर सेफ है क्या? सबसे सेफ है ना? सब safe है फिलहाल। हेलो, ये भाई तो बहुत पीछे था भाई। हाँ, हम लोग के बाजू में कम से कम छोटी गाड़ी तीन छोटी गाड़ी थी, सब उधर से निकल गई है। नहीं, ये चीज जो है वो पहले से कैसे, अरे भाई आगे का ऐसा हुआ, ये भाई साहब ने बगल में देखो निकाल दो इनकी। आपका बोर्ड है दादागिरी कर रहे हैं भाई, इधर वो लफड़े चल रहे हैं। भाई आम्ही एवढा फटफट रस्ता कव्हर केला आणि इथे आमचे लागलेत मजबूत वाले। फक भाई, तो डीप खड्डा होगा। ये ब्रिज बढ़ रहा है, आगे ब्रिज है। हाँ, उसी के जाम है ये। इतना जाम किधर से जाम है? पूरा जाम है, कल से जाम पड़ा पूरा। ऐसा गाँव रोज लगता है मतलब। बहुत खराब हो गए, बोल रहा हूँ। पूरा खड्डा खड्डा है, फंस जाओगे गाड़ी लेके। रात होगा तो बहुत यही रोड सही है। खराब है वो भी। हाँ, वो भी रास्ता खराब है। भाई मुंबई अहमदाबाद हायवेची या लोकांनी आणून टाकली आहे भाई, टाकली भाई। काय रस्ता होता या एक टायमाला, आणि आता पुन्हा तर फायनली 10 वाजलेत आणि आम्ही आलो आहे रेती बंदरला पोचलो। आता इथून हार्डली 5 मिनटावर माझं घर आणि 5 मिनटावर सुरेशचं घरसुद्धा। साहिल गेला डायरेक्ट। आम्ही फुल कायच बोलू, कायच लास्टचे 70-80 किलोमीटर भाई, काय काय बोलशील? व्हेरी ॲक्टिव्ह रिटर्न बॅक जाताना एकदम सोपी गेलो। लास्टचे 100 किलोमीटर, कारण की एवढी ट्रॅफिक जाम, एवढे लफडी, एवढा पाऊस, काय ना किती ॲक्सिडेंट, काय 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 होत गेलं। तर आपली टोटल ट्रिप झाली आहे 1829 आणि टोटल जर्नी सोमनाथ ठाणे टू सोमनाथ आणि सोमनाथ द्वारका वगैरे सगळे येऊन रिटर्न येऊन